आजवर आपल्या पुण्यात स्त्री वक्तृत्वोत्तेजक सभा, आर्य महिला समाज अशा केवळ स्त्रियांच्याच सभा स्थापन झाल्या आहे खरे, परंतु तेथे केवळ सुविद्य आणि समविचारी स्त्रियांचेच येणे राहिले. आपल्या या नव्या लेडीज क्लबने मात्र आपल्या कक्षा रुंदावून साऱ्यांचंच सामावून घेण्याचा प्रयास करावयास हवा असे मला वाटते. आपल्यापैकी बहुतेक साऱ्या जणी या सुखवस्तू घरातील आहेत, परंतु ज्या स्त्रीस घरखर्चाची तोंड मिळवणी करीत असताना अर्थार्जनाची गरज आहे, अशा स्त्रीसाठी सुद्धा आपली ही नवी संस्था आधाराचा आणि मार्गदर्शनाचा हात देणारी ठरावयास हवी. त्यासाठी व्यवसाय शिक्षण देणारे आणि स्त्री स्वावलंबी करणारे कोणकोणते वर्ग आपण चालवू शकू ह्याचा विचार साऱ्यांनीच करावा आणि यापुढील सभेत तो मांडावा अशी मी विनंती करते. आपल्या विचारांना चालना मिळावी यासाठी आपण उद्बोधपर व्याख्यानांचे आयोजन तर करणारच आहोत. शिवाय सांसारिक स्त्रियांसाठी प्रवचने आणि कीर्तने देखील असतील, जेणेकरून अधिकाधिक स्त्रिया आपल्या संस्थेकडे आकृष्ट होतील आणि आपले विचार आपण त्यांचे मनावर बिंबवू शकू. काशीबाई, व्याख्याने आणि कीर्तने कोणाची आणि केव्हा ठेवावयाची त्याचा चार्ट तुम्ही तयार करा. आणि हो, आनंदीबाईंस सोबत घेऊन निमंत्रणे देण्याचे कामही मी तुमच्यावरच सोपविते. कसे बाई? हो, आणि काशीबाईंची वाणी अगदी लढीवाळ आहे, त्यामुळे आपल्या पहिल्या सभेसाठी घरोघरी त्या जर गेल्या तर स्त्रिया अगदी खचितच हो म्हणतील, कारण त्या स्त्रियांना सारे हसत मुखाने आणि गोडव्याने समजावून सांगतील. काय काशीबाई? ईश्वर, आज एकदम माझी चेष्टा करण्याचंच ठरविलेले दिसते. तसे नव्हे काशीबाई. अहो, परंतु स्त्रियांनी ज्ञानार्जनासाठी आणि आत्मोन्नतीसाठी एकत्र येताना मानेवर जू ठेवलेल्या झापडबंद बैलासारखेच वागावे असे थोडीच आहे. आपल्या कामातून आपल्याला आनंद, उत्साह आणि समाधान मिळावयास हवे. या सभेस आल्यानंतर आपला उत्कर्ष होणार आहे असेच साऱ्या स्त्रियांस वाटावयास हवे. आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर अगदी तसेच वाटते हो. अगं बाई, तुम्ही साऱ्यांनी माझे एवढे कौतुक केल्याने माझ्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू चाललेत. तुम्हा साऱ्यांचा विश्वास मी नक्की सार्थ ठरवेल आणि आपली ही संस्था स्त्रियांसाठी आनंदाने निधान ठरेल. होय, दुसऱ्याने आपला उद्धार करणे आणि आपणच जिद्दीने आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहणे ह्यात मोठाच फरक असतो. आणि आत्मोद्धाराचा हा आनंद इतर कोणत्याही आनंदापेक्षा अधिक महत्वाचा असतो. रमावहिनींना असे शांत ठामपणे बोलताना पाहिले की दादाचीच आठवण येते नाही? हो, पण बाबा, माधवाने भाऊसाहेबांना वचन दिले होते हो की त्याचा नवमतवाद उंबरट्याच्या बाहेरच ठेवेल, आणि तसे त्यांनी केले, वचन पाळले. माधवा गेल्यानंतर ही बघा काय काय करते ते. अरे, घराची धर्मशाळा करून टाकली हिने. माई, आठवते ना, आधी आपल्या वाड्यामध्ये यायच्या आधी लोक 4 वेळा विचार करायची, पण आता या बाईसाहेब निमंत्रणच देत आहेत ना एकेकाला. बाई 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 बाई, अगो माई, तुला हे सगळे बघवते कसे म्हणते मी. सुभद्रा वहिनी, माधवाने सारे व्यवस्थापन रमेश दिले होते. ती जे करेल ते योग्यच करेल याची त्याला खात्री असावी, म्हणून केले ना त्याने असे. मग झाले तर आपण इथे बसून असा वितंडवाद करण्यात काहीच अर्थ नाहीये, समजते का तुम्हा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे माधवाने साऱ्यांची व्यवस्था अगदी काटेकोरपणे केली आहे, तेव्हा रमा तिच्या वाट्याचे रुपये कशा प्रकारे काढली लावते हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. अगो, आपल्या वाटणीची रक्कम आपल्यापर्यंत सुपूर्त होते की नाही वेळोवेळी? त्यात होते का काही कसूर? मग झाले तर असे सगळे असताना मी काय बोलणार ती सांगा तुम्हीच. ती म्हणाली की मी योग्य तेच करते आहे, म्हणजे सुभद्रा वहिनी, अहो तिचा अधिकार आहे या वाड्यावर. तुमचे हे गुळमुळी धोरणच आवडत नाही मला. त्यास कोणीतरी जाब विचारायलाच हवा ना. वाड्याची बैठक म्हणजे सभागृह नव्हे. काय आहे? आभा, अरे का वागतोयस तू असा? एवढा मोठा थोरला वाडा आहे आपला,
या वाड्यातल्या प्रत्येकासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. आपले माझघर आणि कितीतरी खोल्या तर नुसत्या रिकाम्या पडून असतात. मग कधीतरी तिने बैठकीची खोली वापरली तिच्या कामासाठी तर कुठे बिघडले रे? अरे तिचा अधिकार आहे आपल्या घरावर. माई, मी हे सहन करणार नाही. ही सभा मी होऊ देणार नाही. मी विचारतोच जाऊन. तोंड खाशी पडशील आबा. का? शहाणपणाचा मक्ता लहानपणापासून तुलाच दिलाय असे वाटते तुला? तू बघच मी आता काय करतो ते. आणि खबरदार खबरदार कोणी माझ्या मध्ये आले तर. आबा 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 रे. रमाविनी, मला या साऱ्या प्रकाराबद्दल तुमच्याशी बोलावायचे आहे. आमच्या नव्या सभेविषयी ना? बोला ना, जरूर बोला. शिवाय स्वतःबद्दलही 4 शब्द सांगा. थांबा हा, मी ओळख करून देते. हे माझे थोरले दीर श्रीयुत निळकंठराव रानडे. इंदोर येथे सिटी जज होते. आपणास ठाऊकच आहे. स्वतःच्या अनेक ठिकाणी नेहमी बदल्या होत असत. तसेच फायनान्स कमिटीच्या निमित्तानेही आम्हास अनेक ठिकाणी फिरावयास लागत असे. त्यावेळी हे आमच्या सोबतच असत. त्यामुळे माझ्याप्रमाणेच स्वतःचा सर्वाधिक सहवास यांचंच लाभला आहे. स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे आणि समाजाचे ऋण फेडावे असे स्वतःचे म्हणणे होते. त्याविषयीही निळकंठराव 4 शब्द सांगतील. नाही म्हणजे स्त्रियांच्या सभेपुढे बोलण्याचा प्रसंग अद्याप कधी आलाच नव्हता ना. त्यामुळे थोडे अवघडल्यासारखे होते. मला म्हणजे मला दादाचा सहवास अधिक लाभला हे अगदी खरे आहे. पण दादा नेहमी त्याच्या कामात असे आणि मी माझ्या अभ्यासात. पण विधवा पुनर्विवाह, संमती वयाचा कायदा आणि स्त्री शिक्षण या विषयात दादा अतिशय आग्रही होता. आणि आमच्यावरही त्याच्या विचारांचा प्रभाव झाला आहेच. हो. आणि माझी पत्नी सौ गंगाबाई ही सुविद्य असून माझे धाकटे बंधू श्रीपाद यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई ही फिमेल हायस्कूलमध्ये शिकत आहे. हो हो. तेव्हा जागेविषयी सांगणार होतात ना? हो हो. येतेच भरवा सभा.
हे काय हे काय रमावणींची खरडपट्टी काढायला ना निघाला होतास आणि नेमके उलटेच बोलून आलेला आहे. सभा येथेच घ्या म्हणून. तुला मोठा पोळका आहे त्यांचा, पण तुला सांगतो बाबा, त्या मोठ्या चतुर आहेत. अरे मलाच उलटे अडकवून दादाच्या कार्याबद्दल त्या बायकांसमोर बोलावयास लावले. हो, आणि तू काय बोललास? तो आणि बाबा बाबा, चेष्टा करण्यासही मर्यादा असावी. तुला काय वाटते, मी व्याख्यान देऊ शकत नाही म्हणून? पण मनाविरुद्ध बोलताना होतेच थोडीशी गडबड. एक सांगू का आबा, तुमची अशी गडबड होते ना, म्हणूनच माधवाने ते व्यवस्थापत्र रमेच्या नावावर केले. आणि जशी माधवाने घेतली तशीच यथायोग्य काळजी रमा सुद्धा घेईल ह्याची खात्री बाळगू. त्यातच शहाणपण आहे आणि तुझे भले सुद्धा. तेव्हा आता सुभद्रा वहिनींच्या नादाने वागायचे का आपल्या माधव दादाच्या इच्छापत्राचा आदर करायचा, हे आता तुझे तू ठरव. मीने काय सांगितले याचा नीट विचार कर. हं? ये माई. साऱ्या प्रतिष्ठित स्त्रियांस पत्रे पाठवावयाची आहेत. हिंदू लेडीज क्लबच्या स्थापनेमागील उद्देश, या क्लब मार्फत राबविण्यात येणाऱ्या भावी योजनांची थोडक्यात रूपरेखा आणि सहकार्याची विनंती, हा या पत्राचा मुख्य मसुदा असेल. आपण हे पत्र एकदा नजरेखालून घातलेत म्हणजे मराठी हिंदूंखेरीज ब्रिटिश, पारशी, मुसलमान, गुजराती अशासारख्या सर्व स्त्रियाच ही पत्रे पाठविता येतील. कसे? अगदी बरोबर. आपल्या क्लबमध्ये सर्व धर्मांच्या, जातीच्या आणि भाषेच्या स्त्रियांस प्रवेश आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, अरे आनंदीबाई, आज उशीर झाला तुम्हास. हो, नमस्कार करते. आयुष्यमान भव. असू दे, सुखी राहा. अहो, या ना. या यामिनीबाई, बसा बसा. संकोच नका करू, बसा. नमस्कार. नमस्कार. या यामिनी सावरकर. अहो, यांच्याचकडे गेले होते. तिथे विषय निघाले आणि मग वेळ मोडला. मग त्यांनाच घेऊन आले इथे. आणि या, मला लाजवू नका, मी या साऱ्यांनाच ओळखते. बरे का वहिनी साहेब, यांचा मुलगा कॉलेजात शिकत आहे आणि सध्या तुम्ही तुमच्या भाचीसाठी, सखूसाठी स्थळे शोधत आहात असे कळले. तेव्हा आम्ही, हो, तिचे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करूनच लग्नाचे पाहण्याचा विचार होता. परंतु रमावहिनी साहेब, आपण काळजीच करू नये. आम्हीही नवमतवादीच आहोत. त्यामुळे लग्नानंतरही आम्ही तिचे शिक्षण चालूच ठेवू. तसे असेल तर विचार करावयास काहीच हरकत नाही. माझे मन अलीकडे फारच हळवे झाले आहे. जीवाची शाश्वती वाटत नाही. आपल्या डोळ्यांसमोरच सखू सुस्थळी पडावी असे वाटते. माझ्या पश्चात कदाचित. असे नका बोलू वहिनीबाई. अहो, साऱ्या सुशिक्षित स्त्रियांप्रमाणेच ज्यांस आपले आयुष्य बदलावे, सार्थकी लागावे असे वाटते आहे, अशा साऱ्याच जणी आपल्याकडे आशेने पाहत आहेत. समाजकारणातील मातब्बर मंडळीही आपली मते शिरोधार्य मानतात. अहो, कालच मुंबईहून श्री दयाराम गिडुमल यांचे टपाल आले आहे तुमच्यासाठी यांचे हाती. हे घ्या.
स्टँड स्टेटस ऑफ वुमनच्या संदर्भात आपण अशी चर्चा करावयाची आहे. बहिणीबाई, त्यामुळे यापुढे निराशेचे उद्गार काढू नका. आम्हा साऱ्या मैत्रिणींची आपणाच अशी शपथच आहे असे समजा. तुमच्या स्नेहाचा मोठाच आधार आहे मला, म्हणून तर असे अधूनमधून मन मोकळे करते तुमच्यापाशी. तुमचा प्रस्ताव चांगला आहे. लवकरात लवकर तुम्ही आपल्या घरच्या मंडळींशी बोला आणि पाहण्याचा कार्यक्रम ठरवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. छान. बरे मुलांनो, ऐकले का? आता आपल्या या मास्तरीणबाई आहेत ना, सखुताई नावाच्या, त्यांचे लग्न व्हायचे आहे. हो. पुरे पुरे पुरे. या चला अभ्यासाला बसा भाऊ. मला नाही करायचे लग्न. मला माझ्या ताईला सोडून कुठेच जायचं नाहीये. को बाई, असे होय. बरे, मग आपण असे करू, तू लग्न होऊन सासरी जाशील ना, तेव्हा की नाही पाठराखीण म्हणून मीच येते तुझ्या सोबत आणि मग तिथेच मुक्काम ठोकते. कसे? ताई, माणसे चांगली आहेत हो सखू, आणि मुख्य म्हणजे नवमतवादी आहेत. तुझे शिक्षण पुढे चालू ठेवतील ते, म्हणून पाहण्यासाठी होकार दिला आहे मी. सारे पटले तरच पुढे जायचे, कळले ना? स्वतःच्या मागे माझे मन अगदी कावरे बावरे होऊन जाते गो सखू मध्येच. वाटते की अचानक माझाच मृत्यू झाला तर. का असे बोलतेस?